अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मी प्रथम नतमस्तक होते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सत्याची ढाल होती, निष्ठेची तलवार, वीरतेचा भाला होता, हर हर महादेव नारा होता, सह्याद्रीची साथ होती, जिजाऊंचा आशीर्वाद, मरण्याची भीती नव्हती, स्वराज्य हाच द्यास, स्वराज्य हाच द्यास. तोफांचा आवाज होता, घोड्यांचा तापांचा नाद, कडेकपारी फिरतो तो मराठांचा वाघ, कडेकपारी फिरतो तो मराठांचा वाघ. येवलाची छाती धडकली आमच्या छातीरात, येवलाची छाती धडकली आमच्या छातीरात, पळता भुई कमी पडली त्यांच्या भीतीने, शिवछत्रपती त्यांचे नाव, शिवछत्रपती त्यांचे नाव. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. असा जिजाऊंचा पुत्र लाखात एक नाही तर जगात एक होता, लाखात एक नाही तर जगात एक होता. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस हा आमच्या दृष्टीने सोन्याचा दिवस. भारतवासियांच्या इतिहासाचा सुवर्ण क्षण, कारण त्यांच्या जन्मात संपूर्ण इतिहासाला कलाटणी देणारा ठरलाय, कलाटणी देणारा ठरलाय. छत्रपती शिवाजी महाराज अलौकिक बुद्धिमत्ता, अतुल्य पराक्रम, माणसे मिळवणे, जतन करणे, वाढवणे अशा अद्भुत व अजोड गुणाचे दर्शन आजच्या पिढीला होणे गरजेचे आहे. प्रयत्नवादाचा आदर्श असणाऱ्या व शून्यातून स्वराज्य उभा करणाऱ्या अशा महान राजाची जयंती, अशा महान राजाची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज असा एक होऊन गेला, इतिहासाच्या पानावर आपले नाव करून गेला, आपले नाव करून गेला. जगाच्या इतिहासात स्वकर्तृत्वावर, रयतेच्या कल्याणाकरिता, रयतेच्या सहकार्याने रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे असे एकमेव छत्रपती शिवाजीराजे भोसले. शिवाजी महाराजांचे चरित्र व कामगिरी ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रेरणा स्रोत म्हणून मानली गेली, एक प्रेरणा स्रोत म्हणून मानली गेली आहे. भारतात वेगवेगळ्या भागात पूर्वी आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही, डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज अशा परकीय लोकांची राजकीय सत्ता होती. त्यामुळे महाराष्ट्रात या यवनांची सत्ता होती. रयत सुखी नव्हती, रयतेवर अन्याय, अत्याचार व स्त्रियांची आबरू लुटली जात होती. त्यामुळे शहाजीराजे व मासाहेबांनी स्वराज्य स्थापनेची संकल्पना मांडली. शिवबाला नेहमी म्हणत इथे स्वराज्य निर्मिती झालीच पाहिजे, रयतेला न्याय मिळवून देणारा व सुख देणारा तू राजा बनला पाहिजे, तू राजा बनला पाहिजे. अशा बोलण्याने शिवरायांना हुरूप येत असे, अशा बोलण्याने शिवरायांना हुरूप येत असे. अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे, महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे, महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. अशा बोलण्याने शिवरायांना हुरूप येत असे. त्यांनी स्वराज्य स्थापनेचा ध्यास घेतला. वयाच्या 15व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यासह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. मावळ्याच्या मदतीने, राजाच्या मोठ्या कष्टाने, जिद्दीने, शौर्याने महाराष्ट्रात स्वराज्य निर्मिती केली. रयतेला अन्याय अत्याचारातून मुक्त झाले, रयतेतील अन्याय अत्याचारातून मुक्त झाले. कलम नव्हते, कागद नव्हती, तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज साऱ्या विश्वाचे सूत्र जगद्गुरु तुकोबारायांनी बाळशिवाला वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती ही पदवी दिली, छत्रपती ही पदवी दिली. तोपर्यंत महाराष्ट्रात भारताने अनेक राजे, महाराजे, किंग, बादशाह, शाह, सम्राट होऊन गेले, पण छत्रपती नावाचा पहिला माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी राजे होते, छत्रपती शिवाजी राजे होते. तुकोबारायांचा शिवसंदेश त्यांनी शेवटपर्यंत पाळला, शेवटपर्यंत पाळला. स्वराज्याच्या कार्यामध्ये राजेने अभूत यश मिळवले. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्याकडे माणसं जोडण्याची उत्तम कला अवगत होती, उत्तम कला अवगत होती. एकदा जेलला गेलेला माणूस मरे परत महाराजांसोबत उभा राहायचा, एकदा जेलला गेलेला माणूस मरे परत महाराजांसोबत उभा राहायचा. त्यांचा स्वार्थ, संकट, घरदार याची तमा न वागता ही माणसं महाराजांसोबत मरायला आणि जगायला एका पायावर तयार व्हायची, एका पायावर तयार व्हायची. यातूनच महाराजांचे माणसं जोडण्याचे कौशल्य दिसून येते. परंतु आज आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सकाळी गेलेला माणूस संध्याकाळी आपल्या पक्षात येतो की नाही याची खात्री नाही, याची खात्री नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे कार्य व राज्य त्या राज्यातील राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना वाटत होते आपण मेलो तरी चालेल, मेलो तरी चालेल, पण आपले छत्रपती शिवाजी महाराज वाचले पाहिजे, वाचले पाहिजे. महाराजांसाठी व स्वराज्यासाठी शिवा नावी, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे अशा अनेकांनी आपले बलिदान दिले, अनेकांनी आपले बलिदान दिले. अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे, अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे. कुणापुढे झुकत नाही, मराठ्यांची जात आहे, कुणापुढे झुकत नाही, मराठ्यांची जात आहे. त्यांची हीच भावना. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य बोलायचे आहे, ते व्हायला हवे, ते टिकायला हवे, ते पुढे जायला हवे, ते वाढायला हवे. आपण मेलो तरी चालेल. रयतेतील एकमेव माणूस स्वराज्याच्या कार्यामध्ये मनापासून सहभागी होईल तर ते रयतेचे कार्य यशस्वी होईल, यशस्वी होईल. म्हणून म्हणते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, जो 2000 सैन्याशी एकटा असतो त्याचं नाव बाजी,
तरी शत्रूशी जोरात राहतो त्याचं नाव तानाजी. जो आताचा घरात घेऊन पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. जो शत्रूच्या शाळेत घुसतो आणि शत्रूच्या शाळेतलं कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. जो ठाण्या वागायला एकटा साहेबांवर जातो आणि उभा पडतो त्याचं नाव संभाजी. या सर्वांना एकत्र करून जो स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिव. म्हणून म्हणते छत्रपती शिवाजी महाराज की जय. इंद्रजनी जंब पर बाडो सवंब पर रावण संदंब पर रघुकुल राजे पौन बरी भा पर शंभुरती ना पर जो शस्त्र वा पर राम तुझराजे, राम तुझराजे. दावा दुंड पर चिता मृंगंड जरा भुस्तक तुरुंड कर जैसा मृगराजे, जैसा मृगराजे. तेज पदम हंस पर कान सिंहस पर जो मलिक चमस पर शेर शिवराज्य, शेर शिवराज्य. जाता जाता एवढंच बोलते, घडू दे नवी कथा ही राजा रचू दे नवा इतिहास, घडू दे नवी कथा ही राजा रचू दे नवा इतिहास. तुझ्या गडाची वेता कळू दे साऱ्या जगाला, तुझ्या गडाची वेता राजा कळू दे साऱ्या जगाला. त्यात ह्यांनी माना उंच होती नजरा, अशा दैत्याच्या राजाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.